असतात ना तेव्हा हे सगळं आलंच आहे ना. काहीच मागत नाही, काहीच मागत नाही, हे सगळं मागे मागतात. आणि आपण मंडळी सर्वीकडे काढू का? आपण भगवंतासमोर हात जोडतो. किती मागण्या असतात हो आपल्या, किती मागण्या असतात. त्या मागण्यांना लगावच नसतो मंडळी. एक फ्लॅट असेल तर 2 फ्लॅट झाले पाहिजे, 2 गाड्या असतील तर 4 गाड्या झाल्या पाहिजे, खूप सारं सोनं नाणं जमलं पाहिजे. म्हणजे तुला सुख शांती समाधान हेही हवं, चांगली सून मिळायला पाहिजे, चांगला जावाई मिळायला पाहिजे, जावयाला आई वडील नको. किती मागण्या हो, किती मागण्या. एक गंमत सांगते मंडळी. एकाच्याच काकू त्यांचे सद्गुरू त्यांच्याच गावामध्ये होते. तर त्या सद्गुरूंकडे जायच्या बोला आठवड्यातून 2-3दा तरी जायच्या. पण मग मध्ये लग्न आलं, मुलाचंही लग्न मुलीचंही लग्न आलं, त्यांचं काही झालं नाही. लग्न आटोपलं, पाहुणे रावणे गेले, सगळं झालं. आणि मग ते आपल्या सद्गुरूंना भेटायला गेले. नमस्कार वगैरे केला, हार वगैरे घातला त्यांना. सद्गुरूंनी विचारलं, काय म्हणे, कसं काय, सगळं घरी ठीक आहे ना? हो म्हणे गुरुमाऊली, सगळं ठीक आहे, सगळं ठीक. तुझी मुलगी सुखी आहे ना म्हणे तिच्या संसारात? हो माऊली, खूप सुखी आहे, खूप छान लोक आहे. तिच्या सासूबाई तर इतक्या चांगल्या आहेत, इतक्या चांगल्या आहेत की रोज मला भेटायला आमच्या घरी पाठवतात. ती रोज, अगं तिला तुझ्या आईची आठवण येत असेल ना, जा बरं का भेटायला म्हणून रोज पाठवतात. आणि काय का सून कशी आहे तुझी? चांगली आहे, सून पण चांगली आहे, पण काय सांगू ना, रोजच्या रोज माहेरी जाते हो. ते बरोबर आहे का? रोज माहेरी जाणं चांगलं असतं का? ते बघा मंडळी, आपलं ते वापर आहे की नाही, कसं असतं ते. आणि म्हणजे सुनेनी रोज जायचं नाही, पण मुलीनी मात्र रोज यायचं अशी म्हणजे आपल्या मागण्या काही संपत नाही. आपल्या मागण्यांना लगामच नाही आहे मंडळी, लगामच नाही. पण मागणं काय मागायचं हो समजले. आणि मुळात सुरुवात कशी असते, आपण आपल्या नातवंडांना देवामध्ये घेतो. आपली सुरुवातच चुकीची आहे ना मंडळी. नातवंडांना देवासमोर घेतो तेव्हा काय सांगतो,